श्लोक 16. आब्रह्मभुवनल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुप्येत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थ, हे अर्जुना, ब्रह्मलोकापासून जितके लोक आहेत तेथून पुन्हा परतावे लागते. हे पार्था, आपण माझ्या म्हणजे ईश्वराजवळ आल्यानंतर मात्र पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. विवरण: परमात्म्याचे परमधामाव्यतिरिक्त जे सर्व देवलोक आहेत ते सर्व भोगभूमी आहेत. या सर्वांमध्ये ब्रह्मलोकाला सर्वश्रेष्ठ मानले जाते. भूलोक, देवलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक इत्यादी ह्या लोकांची अशी नावे आहेत. मात्र ब्रह्मलोकापेक्षा भगवत प्राप्त तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषाचे सुख अनंत पटीने जास्त आहे. पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत मिळणारे सुख सीमित, परिवर्तनीय आणि विनाशी असते. मात्र भगवत प्राप्तीचे सुख अनंत, अपार, अगाध, अविनाशी असे आहे. म्हणूनच भगवंताचे परमधाम हे सर्वश्रेष्ठ आहे. पुनरावर्तिनः या पदाचा एक अर्थ असाही आहे की प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, म्हणून ते नित्य आहेत. ते पुन्हा त्या नित्य तत्वाला प्राप्त करून घेत नाहीत. तोपर्यंत ते कितीही श्रेष्ठ लोकात गेले तरी त्यांना तेथून परत यावेच लागते. ते पुनर्जन्माला प्राप्त होतात. यामध्ये ब्रह्मलोकाचा सुद्धा समावेश आहे. मात्र ब्रह्मपदाला प्राप्त झालेले जीव या संसारात परत येत नाहीत, कारण हा जीव परमात्म्याचा अंश आहे आणि परमेश्वराचे परमधाम हेच त्याचे वास्तविक म्हणजे खरे घर आहे. स्वतःचे घरातून स्वतःला बाहेर पडण्याची गरज नसते. जसे काही ध्रुव बाळाने ज्या जागेवर मला कोणीही उठ म्हणणार नाही अशी जागा तू मला दे अशी भगवंताकडे मागणी केली होती. अगदी तसेच एकदा परमधाम प्राप्त झाले की तेथून आपल्याला कोठेच जावे लागत नाही. यासाठी साधकाने स्वर्गादी भोगांची इच्छासुद्धा करू नये असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. साधकाने अगदी अनन्य होऊन भगवंताचेच भावे. ब्रह्मलोकाचा पुढील प्रमाणे एक विचार डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी सांगितलेला आहे, तो आपण पाहूया. आपल्या शरीरात म्हणजे स्थूल देहात मन, बुद्धी इत्यादी सूक्ष्म गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे बाह्यसृष्टीतही सूक्ष्म सृष्टी आहे. उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाणाऱ्या सृष्टीला प्राचीन पारिभाषिक शब्द स्वर्ग असा आहे. असे 7 प्रकारचे स्वर्ग सांगितलेले आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत. 1. भूः म्हणजे पृथ्वीलोक, सघन पदार्थ किंवा जड पदार्थांनी युक्त. 2. भुवाः आपलोक म्हणजे पाणी. 3. स्वहा सु अधिक वह, वाफ अधिक विरल अवस्था. 4. महः महत वायुरूप, त्याहून अधिक अशी सूक्ष्म अवस्था. जनः जन म्हणजे निर्मिती, प्राणवायू. 6. तपः तप म्हणजे तापणे, वायूचा प्रस्फोट. आणि 7. सत्यम सत्यरूप, वस्तूचे सत्य स्वरूप. कोणत्याही वस्तूचे अधिकाधिक विभाजन केल्यास त्याला अणुरूप येते. अणुचे विभाजन प्रचंड ऊर्जा निर्माण करते. तो तपोलोक. वैज्ञानिकांनी अणुविभाजनापर्यंत संशोधन केलेले आहे. मात्र सत्यलोक म्हणजे वस्तूचे मूळ स्वरूप अजून दिसलेले नाही. पौराणिक कल्पनेप्रमाणे हा सत्यलोक ब्रह्मदेवाचा आहे. वरील श्लोकात आब्रह्मभुवन लोकाः असे सांगितले आहे. म्हणजेच ब्रह्मलोकापासून भूलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, म्हणजे ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. सूक्ष्मातून जडाचे अवतरण होते. ब्रह्मलोक झाला तरी तो वस्तूची अतिविरल अवस्था आहे, म्हणजेच तेथे थोडेसे का होईना जडत्व आहे. मात्र ब्रह्म हे सूक्ष्म आहे, म्हणून तेथून परत यावे लागते. असा हा सर्व 7 लोकांचा किंवा 7 स्वर्गांचा विवरण
आपल्याला डॉक्टर कुलकर्णींनी सांगितलेले आहे. आपण इथे थांबूया.